Hello friends, my name is Mrs. D. A. Bhosle, working as a lecturer from CSE departments from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. Topic number 1, database system concept. आपण डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट टॉपिक चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. आता ह्या पीपीटी मध्ये आपण 3 पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत. फर्स्ट पॉइंट आहे इन्स्टन्स अँड स्कीमा, सेकंड आहे डेटा इंडिपेंडन्स आणि थर्ड आहे ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस. आता फर्स्ट पॉइंट इन्स्टन्स अँड स्कीमा. इन्स्टन्स म्हणजे काय आणि स्कीमा म्हणजे काय, आपल्याला हे 2 पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. तर फर्स्ट पॉइंट आहे तो स्कीमा. स्कीमा म्हणजे काय, ओव्हरऑल डिझाईन ऑफ द डेटाबेस इज नोन एज स्कीमा. स्कीमा म्हणजे काय, जे डेटाबेसचं आपण डिझाईन करणार आहोत, नुसता डिझाईन करणार आहोत, कशा पद्धतीने त्याच्यात डेटा स्टोअर करायचं त्या डिझाईनला म्हणायचं स्कीमा. आलं का लक्षात. स्कीमा म्हणजे काय, ऍक्च्युअल डिझाईन, नॉट अ डेटा स्टोअर्ड. त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर केलेला नाही, फक्त जे डिझाईन आहे त्याला म्हणायचं स्कीमा. तर त्या स्कीमाचे अगेन 3 टाइप्स पडलेले आहेत. तर 3 टाइप्स कोणते आहेत, फिजिकल स्कीमा, लॉजिकल स्कीमा आणि व्ह्यू स्कीमा. म्हणजे आपण जे डिझाईन करणार आहोत, आपण 3 लेवल्स बघितलेले आहेत, फिजिकल, लॉजिकल आणि एक्सटर्नल लेवल, बरोबर. मग त्या 3 लेवलला आपण जे डिझाईन करणार आहे त्या प्रत्येक लेवलला त्याचे डिझाईन्स वेगळे असणार आहेत. तर आता फर्स्ट फिजिकल स्कीमा. फिजिकल स्कीमा म्हणजे काय, तर जे डिझाईन आपण फिजिकल लेवलला करणार आहोत त्याला म्हणायचं फिजिकल स्कीमा. त्यानंतर लॉजिकल स्कीमा. लॉजिकल स्कीमा म्हणजे काय, जे डिझाईन आपण लॉजिकल लेवलला करणार आहोत त्याला म्हणायचं लॉजिकल स्कीमा. आणि थर्ड आहे तो व्ह्यू स्कीमा. व्ह्यू स्कीमा म्हणजे काय, जे डिझाईन आपण व्ह्यू लेवलला करणार आहोत त्याला म्हणायचं व्ह्यू स्कीमा. सो देयर आर 3 टाइप्स ऑफ दी स्कीमाज, फिजिकल स्कीमा, लॉजिकल स्कीमा आणि व्ह्यू स्कीमा. आता नेक्स्ट इन्स्टन्स. The data stored in the database at a particular moment of a time is called the instance of a database. म्हणजे थोड्या कालावधीसाठी आपण जो डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करणार त्याला काय म्हणायचं, इन्स्टन्स ऑफ दी डेटाबेस. फॉर एक्झाम्पल, आपण स्टुडंट डेटाबेस सिस्टीम तयार केलेला आहे, डेटाबेस स्टुडंट डेटाबेस. तर त्याच्यामध्ये आपण आता 50 मुलांचा डेटा स्टोअर केलेला आहे. त्यामुळे त्या डेटाबेसचा इन्स्टन्स झाला 50. किती झाला, 50. अगेन आपण किती त्याच्यामध्ये ऍड केला डेटा, 50 ऍड केला. म्हणजे त्या डेटाबेस मध्ये किती स्टुडंट्स झाले, 100 झाले. त्यामुळे त्या डेटाबेसचा इन्स्टन्स किती झाला, 100 झाला. त्याचा डेटाबेसचा इन्स्टन्स जो चेंज होत राहतो. त्यामुळं डेटा स्टोअर्ड इन द डेटाबेस ऍट अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम, म्हणजे थोड्या कालावधीसाठी आपण त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करत असेल तर त्याला म्हणायचं इन्स्टन्स ऑफ अ डेटाबेस. आता नेक्स्ट डेटा इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्सीस म्हणजेच काय, एकमेकावरती डिपेंड नसणारा. म्हणजेच काय, तर डेटा इंडिपेंडन्सीस म्हणजेच काय, आपण जी स्कीमा बघितलंय, स्कीमा म्हणजेच काय, ओव्हरऑल डिझाईन बघितलंय. ते आपण डिझाईन एकदा केलं, नंतर काय वाटलं आपल्याला ते डिझाईन चेंज करायचं आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे, एखादा कॉलम मला डिलीट करायचा आहे, तर त्यावेळी आपण चेंजेस केले तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या लेवलवरती होता कामा नये. त्याला म्हणायचं डेटा इंडिपेंडन्स. म्हणजेच काय, द ॲबिलिटी टू मॉडिफाय द स्कीमा डेफिनेशन इन वन लेवल ऑफ डेटाबेस सिस्टीम. एका लेवलमध्ये तुम्ही तो डेटाबेस जो स्कीमा आहे तो मॉडिफाय केला, पण त्याचा इफेक्ट विदाउट अफेक्टिंग टू चेंज द स्कीमा ॲट दी नेक्स्ट हायर लेवल, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही लेवलला त्याचा इफेक्ट होता कामा नये. त्याला म्हणायचं स्कीमा डेटा इंडिपेंडन्सी. म्हणजे डेटा इंडिपेंडन्सी म्हणजे लक्षात आलं का, की एका लेवलला जो स्कीमा आपण चेंज केलाय त्याचा इफेक्ट दुसऱ्या लेवलला होता कामा नाही. नेक्स्ट त्याच्यामध्ये डेटा इंडिपेंडन्सी मध्ये 2 टाइपचे डेटा इंडिपेंडन्सीज आहेत. सगळीकडे तुम्हाला 3 दिसतात, फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल, व्ह्यू लेवल. पण इथं मात्र डेटा इंडिपेंडन्सी 2च आहेत, फिजिकल डेटा इंडिपेंडन्सी आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्सी. म्हणजेच काय, जे स्कीमा आहे फिजिकल लेवलची त्या स्कीमामध्ये त्या चेंजेस केल्यानंतर, म्हणजे त्या फिजिकल डेटा लेवलला आपण चेंजेस केले तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या कुठल्याही ऍप्लिकेशनवरती होणार नाही, किंवा त्याच टेबलमध्ये जे दुसऱ्या लॉजिकल लेवल आणि व्ह्यू लेवल्स आहेत त्या स्कीमावरती इफेक्ट होणार नाही. त्याला म्हणायचं
फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय, द चेंजेस ऑकर्स इन द लॉजिकल लेवल ऑफ द स्कीमा बट डज नॉट अफेक्ट ऑन दी अनदर हायर लेवल ऑफ दी डेटा. तर दुसऱ्या लेवलवरती इफेक्ट होणार नाही, तर त्याला म्हणायचं लॉजिकल डेटा इंडिपेंडन्सी. द नेक्स्ट ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ दी DBMS. प्लीज नोट डाऊन दी पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट आहे स्टोरेज मॅनेजर. स्टोरेज मॅनेजरच्या अंडर वेगवेगळे मॅनेजर्स येतात. ऑथरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजर, सेकंड आहे ट्रान्झॅक्शन मॅनेजर, थर्ड आहे फाईल मॅनेजर आणि फोर्थ आहे बफर मॅनेजर. त्यानंतर बघायचं आहे क्वेरी प्रोसेसर, DDL इंटरप्रेटर, DML कंपायलर, क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन, DML कंपायलर अँड ऑर्गनायझर, कंपायलर अँड लिंकर आणि ऍप्लिकेशन लिंकर. हे जे कंपोनंट्स आहेत ते कुणाचे आहेत, DBMS चे. आपण लास्टला डायग्राम बघणार आहोत होता. ह्या डायग्राम मध्ये वन बाय वन बघायचं आहे. तर स्टोरेज मॅनेजर, आता फर्स्ट आपण बघणार आहोत स्टोरेज मॅनेजर. स्टोरेज मॅनेजर म्हणजे काय, द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द DBMS. स्टोरेज मॅनेजर कॅन बी रेफर्ड ॲज अ प्रोग्राम ऑर मॉड्यूल. तर जे स्ट्रक्चर आहे ते प्रोग्राम मॉड्यूल म्हणून पण आपण त्याला रेफर करू शकतो. द स्टोरेज मॅनेजर कंपाइल्स और ट्रान्सलेट्स दी कमांड. तो काय करतो, कंपाइल करतो किंवा कमांड्स ट्रान्सलेट करतो ऑफ दी डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज इनटू लो फाईल सिस्टीम. त्यानंतर आता स्टोरेज मॅनेजरचे कंपोनंट्स बघा, ट्रान्झॅक्शन मॅनेजर आहे, बफर मॅनेजर आहे आणि फाईल मॅनेजर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तो आपण हे वन बाय वन ट्रान्झॅक्शन मॅनेजर, बफर मॅनेजर तुम्हाला माहितच असेल. तर आपल्याकडे आता एवढा वेळ नाही की आपण त्याचे डिटेल्समध्ये वन बाय वन बघू शकतो. फक्त माहित असू द्या बफर मॅनेजर म्हणजे काय, बफर म्हणजे काय मेमरी, फाईल मॅनेजर म्हणजे काय, आपण फाईल म्हणजे डेटा स्टोअर करणार आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, कमांड ट्रान्सलेट करायचे. मग ते सगळे मॅनेज कोण करतं, ट्रान्झॅक्शन मॅनेजर. त्यानंतर आता क्वेरी प्रोसेसर. क्वेरी प्रोसेसर मध्ये बघा वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. DDL इंटरप्रेटर आहे, DML कंपायलर आहे, एम्बेडेड DML कंपायलर आहे, ऍप्लिकेशन प्रोग्राम ऑब्जेक्ट कोड आहे. हे वन बाय वन बघायचे आहेत. तर DDL इंटरप्रेटर interprets or interprets the basic structure, interprets the statements. तर आपल्याला DDL स्टेटमेंट्स बघायचे. DDL म्हणजे काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज. DML म्हणजे काय, डेटा मॉडिफिकेशन लँग्वेज. तर DML काय करतो, ट्रान्सलेट्स दी DML स्टेटमेंट्स इनटू लो लेवल इन्स्ट्रक्शन्स. तो DML काय करतो, ट्रान्सलेट करतो. त्यानंतर क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन एक्झिक्यूट्स दी लो लेवल instructions generated by the DML compiler. त्यानंतर DML compiler and organizer that compiles the data manipulation language into low level instructions. आता तुम्हाला हे पॉइंट्स लक्षात येणार नाहीत, फक्त ही डायग्राम महत्वाची आहे. ही डायग्राम तुम्ही परफेक्ट करून ठेवायची आणि ह्याचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत ते वन बाय वन एक्सप्लेन करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे तो आपले युजर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटर्स. युजर्स कोणकोणते आहेत, तिथं नेटिव्ह युजर्स आहेत, त्यानंतर ऍप्लिकेशन प्रोग्राम आहे, त्यानंतर सॉफिस्टिकेटेड युजर्स आणि डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स. आता क्वेरी म्हणजे काय, तर क्वेरी म्हणजे काय, आपण आता ह्याच्यामध्ये डेटाबेसमध्ये SQL कमांड्स आपण यूज करणार आहे. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आपण डेटाबेस तयार करणार. तर डेटाबेस इज द ह्यूज अमाऊंट ऑफ दी डेटा. डेटाबेसमध्ये डेटा हा एकापेक्षा जास्त कितीतरी डेटा आपण स्टोअर करू शकतो. मग आपल्याला पर्टिक्युलरच पाहिजे असेल, युजरला रिप्रेझेंट करायचं असेल, तर आपण क्वेरी यूज करून, SQL यूज करून काय करू शकतो, तो डेटा रिट्राईव्ह करू शकतो आणि रिप्रेझेंट करू शकतो इझिली. म्हणून आपण डेटाबेसमध्ये ओरॅकल 10G आपण हे सॉफ्टवेअर यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये SQL आपण यूज करून काय करू शकतो, डेटा स्टोअर करू शकतो आणि युजरला जसा पाहिजे तसा आपण डेटा रिप्रेझेंट करू शकतो. तर ह्याच्यामध्ये बघा डिस्क स्टोरेज लास्टला आहे. डिस्क स्टोरेज म्हणजेच काय, डेटा स्टोअर करणार आहोत, त्याच्यामधून डेटा स्टोअर पण करायचा आणि डेटा रिट्राईव्ह पण करायचा. तर वेगवेगळे आपण स्टोरेज मॅनेजर, क्वेरी प्रोसेसर यूज करून आपण करू शकतो. ही जी डायग्राम आहे आणि त्याचे कंपोनंट्स आहेत हे लक्षात ठेवा. इथं आपले ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले 3 पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. तर स्कीमा म्हणजे काय, त्यानंतर इन्स्टन्स म्हणजे काय आणि डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय, आणि लास्टचा जो आहे तो ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS. तर इन्स्टन्स म्हणजे काय लक्षात आलं का सगळ्यांना,
की डेटा हा स्टोअर करायचा डेटाबेसमध्ये फॉर अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम, थोड्या वेळासाठी आपण डेटा स्टोअर करणार, त्याला म्हणायचं इन्स्टन्स. स्कीमा म्हणजेच काय, डिझाईन ऑफ दी डेटाबेस इज नोन एज स्कीमा. त्यानंतर त्या स्कीमाच्या अगेन 3 टाइप्स आहेत, लॉजिकल स्कीमा, फिजिकल स्कीमा आणि व्ह्यू स्कीमा. त्यानंतर डेटा इंडिपेंडन्सचा, म्हणजे आपण जे डिझाईन केले त्याचे डिझाईनमध्ये चेंजेस करायचे असतील तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या कुठल्याही लेवलवरती होणार नाही आहे, तर त्याला म्हणायचं डेटा इंडिपेंडन्सी. त्याचे 2 टाइप्स परत आहेत, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्सी. त्यानंतर ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ DBMS, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ DBMS आणि लिस्ट दी कॉम्पोनंट्स. तेव्हा हे कॉम्पोनंट्स तुम्ही लिस्ट करायचे आणि डायग्राम ड्रॉ केली तरी सफिशियंट आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला परत एक गुगल क्विज दिलेली आहे, ती क्विज तुम्ही वेळेत दिलेल्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे क्वेश्चन्स काय असतील ते मला पर्सनली व्हॉट्सॲपला मेसेज करा किंवा मला तुम्ही कॉल करू शकता. तर तुम्हाला जर कोणता ह्यातला पॉईंट्स कळाला नसेल तर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि ही व्हिडिओ तुम्ही 1-2-3दा बघा, ह्याच्यावरती इन्फॉर्मेशन सर्च करून तुम्ही तुमचे डाऊट्स पण क्लिअर करू शकता. थँक्यू.